ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चालला असल्याचा आरोप करत ठाण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज सापडतात तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना उबाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाटा आणि मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या महाविकास आघाडीचा वचननामा काल संजय राऊत यांनी जाहीर केला. ठाणे हे पुण्याच्या तोडीचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य याची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे. मंदिरांचं, तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख होती. परंतु ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्जचा मोठा अड्डा बनत चालले आहे असा आरोप शिवसेना उबाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी काल ठाण्यात बोलताना केलाय. ठाण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज सापडतात तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे ठाण्याची ओळख कलंकित होत आहे. ठाण्यातील शाळा, महाविद्यालय, पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. हे अंमली पदार्थ कुठून येतात आणि पोलीस काय करत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत केवळ विरोधी उमेदवारांना उचलण्याचं काम पोलीस करत असतील तर ही लोकशाहीची थट्टा असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांपर्यंत अंमली पदार्थ प्रकरणांचे धागेदोरे पोहोचतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. एक संपूर्ण पिढी नशेच्या गर्तेत ढकलली जात आहे आणि सत्ताधारी यावर मौन बाळगत आहेत. लोकांनाही याच मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलं. अंमली पदार्थांचा कारखाना सापडतो आणि त्या कारखान्याचे धागेदोरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत जातात तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की ठाण्यात ड्रग्ज इतक्या मुबलक प्रमाणात खुलेआम मिळत असतील तर त्याचा तपास घरापर्यंत का जात नाही? पानटपरीवर, रस्त्यावर, समोरच्या चौकात संपूर्ण ठाणे शहरात ड्रग्ज मिळत असतील तर उपमुख्यमंत्री, आमदार आणि बाकी सगळ्या विषयांवर बोलतात, परंतु एक पिढी नासवणाऱ्या अंमली पदार्थांवर एक शब्द बोलत नाहीत. ही केवळ राजकीय बाब नाही, ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. बिल्डरांचं ठाणं आहे हे आम्ही मान्य करतो, परंतु त्या बिल्डरांच्या आडून जर गुन्हेगारी, खंडणीखोरी, दरोडेखोरी सुरू असेल तर ते ठाण्याचं चरित्र असूच शकत नाही. या ठाण्याला मंत्री आहे, या ठाण्याला मुख्यमंत्री होते आणि आज या ठाण्याला उपमुख्यमंत्रीही आहेत. मग ठाण्याची अवस्था कोणामुळे झाली हा प्रश्न कोण विचारणार असंही त्यांनी सांगितलं. आमच्यावर आरोप करणं सोपं आहे, परंतु 1 वर्ष महापालिका बरखास्त असताना टेंडरबाजी कोणी केली? महापालिकेची लूट कोणी केली? ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका कोणी ओरबाडल्या? ठाणे महापालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, ही वेळ ठाण्यावर कोणी आणली? महापालिका लुटल्या गेल्या आणि त्याच लुटीतून तुमचे बंगले उभे राहिले अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याची ओळख नमो नमो ठाणे अशी लावली जाते. ही गुजरातचं नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं ठाणं आहे, याची लाज वाटली पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाव न घेता केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ठाण्यातील मेट्रो सेवा येत्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा कार्य अहवाल काल सरनाईक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकही उपस्थित होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष केवळ आश्वासनांची घोषणा करतात, मात्र आपण प्रत्यक्ष केलेल्या कामांचा अहवाल जनतेसमोर मांडत असल्याचं समाधान असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावर मनसेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यास न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोस्टल रोड प्रकल्पाबाबत बोलताना सरनाईक यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवण्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात असल्याचंही सांगितलं. ठाणे महानगरपालिका निवडणुकीवर आधारित आज भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय कळकर, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, प्रवक्ता सागर भदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड आदीही उपस्थित होते. ठाण्यातील विकास, रस्ते, मेट्रो, कोपरी, पूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्याचा विकास अधिक वेगवान करण्याचा भाजपचा प्रयत्न असून या संदर्भातील मास्टर प्लॅन तयार असल्याचं सांगितलं. पायाभूत सुविधा, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, पाणी अंतर्गत, मेट्रो, महिला, युवा, तलावांचं संवर्धन, सांस्कृतिक संवर्धन या संपूर्णाची भाजपची विकास योजना या निर्धारनामामध्ये मांडण्यात आल्या असल्याची माहिती निर्धारनामा प्रमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांनी दिली. पाण्याचा विषय जो आहे त्याच्याशी आम्ही खूप निगडीत आहोत आणि जे आम्ही काही नाकारणार नाही की आज विषम पाणी पुरवठ्याच्यामुळे म्हणजे ज्याला म्हणता येईल की सुनियोजित होत नाहीये, त्याच्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. आम्हीच त्याच्याकरता पुढाकार घेऊन त्या ठिकाणी टँकर पोचवतो. परंतु पुढच्या काळामध्ये त्याचा एक मास्टर प्लॅन, धरणाचं तुम्ही विचाराल की आता तुम्ही धरणाची घोषणा करता, परंतु तोपर्यंत धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील आमच्याकडे योजना तयार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठाणेकराला चांगलं, शुद्ध आणि आवश्यक ते पाणी पोचवण्याचं निश्चितपणे आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत. सर, ही योजना जी आहे तुम्ही म्हणाला की पाणी पुरवठा करण्याची घरापोळीपर्यंत आपल्याला योजना भाजपाकडे आहे की शिवसेनेकडे? नाही, आता तर मी सांगितलंय म्हणजे ती माझ्याकडे आहे, म्हणजे ती युतीच्या माध्यमातून ती राबवली जाणार आहे. सर, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या वाहतूक कोंडीला काही पर्याय? वाहतूक कोंडीचा आज प्रश्न आहे हे देखील आम्ही नाकारत नाही. पण बघा, ठाणे 2014च्या आधीचं बघा आणि 2014च्या नंतर देखील जे विकास कामं झाली, म्हणजे केंद्र राज्य ज्या वेळेला एकाच महायुतीकडे असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतं. तर आपण बघितलं असेल की कोपरीचा रुंदीकरण जे आहे ते त्यावेळेलाही काँग्रेसच्या काळामध्ये त्याचा प्लॅन होता. परंतु ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, MMRचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला 100 कोटी पहिले देऊन ते रुंदीकरणाला सुरुवात झाली. तसं ह्या सगळ्या विकासाच्या कामामुळे म्हणजे कोस्टल रोड आहे, त्यामुळे हा हेवी ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणाहून ठाणे जे घेरलेला आहे
ते बंद होणार आहे. त्याच्यानंतर मेट्रोची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे लेन कमी झाल्यात म्हणून वाहतूक कोंडी आहे. ही कामं बंद झाली पुढच्या काळात होणार आहे. अहो, हे उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळेच हे झालेलं आहे उलट, कारण त्यांनी स्थगिती दिलेली असल्यामुळे ही कामं जी आहेत ती पुढे गेली आणि ती आता आम्ही करतोय, परंतु ते कामही आता लवकर पूर्ण होत आहे. आणि त्याच्यामुळे मेट्रो आणि इंटरनल मेट्रोचा तर आम्हीच आग्रह धरला, त्यालाही मंजुरी मिळाली आहे. 10,000 कोटीची मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांना इंटरनल मेट्रोचा देखील फार मोठा आधार मिळेल आणि वाहतूक कोंडीला जे म्हणून उपाय करायला लागणार ते सुरू आहे. परंतु काही काळानंतर ठाणेकर जो आहे त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा तुम्हाला वाढलेला दिसतो. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 87 आणि महायुतीचे 110 उमेदवार निवडून येतील आणि महायुतीचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकेल असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी 7 वाजता ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला. यावेळी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले आदीही उपस्थित होते. जांभळे नाका परिसरातून या रॅलीला सुरुवात झाली. लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं विरोधकांचा सुपडा साफ झाला त्याच पद्धतीने आता महापालिका निवडणुकीतही होईल असाही त्यांनी दावा केला. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांचा महायुतीवर परिणाम होणार नसल्याचं नमूद केलं. ठाणे महापालिकेसह इतर पालिकांवरही पुन्हा एकदा भगवा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या रॅलीत लाडक्या बहिणी अधिक प्रमाणात सहभागी झाल्यानं त्यांचंही यावेळी शिंदे यांनी कौतुक केलं. ही रॅली राघोबा शंकर रोड, चंदनी कोळीवाडा, भवानी चौक, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव शाखा, ज्ञानेश्वर नगर, शंकर मंदिर चौक, लोकमान्य नगर डेपो जवळ, भीमनगर आणि त्यानंतर मानपाडा आणि मनोरमा नगर अशा भागातून गेली. ज्या ज्या ठिकाणांहून ही रॅली गेली त्या ठिकाणी तेथील महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते. सायंकाळी गर्दीच्या वेळेस रॅली काढल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. सब मिलके आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरकारभाराबाबत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थेट सौरभ राव यांची भेट घेतली. उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीनं बाद करण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी संबंधित निवडणूक अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली. अविनाश जाधव यांनी ठाण्यातील वृषाली पाटील या आरो यांनी उमेदवारांच्या अर्जांमध्ये चुकीचे घोळ घालून अनेक तरुणांचे राजकीय भविष्य उद्ध्वस्त केले असल्याचं सांगितलं. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसंच ठाणे महापालिका निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून आयुक्तांनी 24 तासांच्या आत कारवाईचं आश्वासन दिले. या कालावधीत कारवाई न झाल्यास 25व्या तासाला आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही जाधव यांनी दिलाय. प्रभाग क्रमांक 5 मध्येही चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद करण्याचा आरोप करत विक्रांत चव्हाण यांचा फॉर्म बळजबरीनं बाद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. त्या प्रभागातील आरोवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये 24 तासात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचा दावा जाधव यांनी केला. मनसेने दिलेले एबी फॉर्म घेऊन माघार घेणाऱ्या उमेदवारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. संबंधित उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन मॅनेज झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. एका व्हिडिओचा उल्लेख करत जाधव यांनी
असा आरोप केला की एक कॉन्स्टेबल उमेदवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला. तो गंगेत आंघोळ करायला गेला नव्हता तर पैशांच्या गंगेत उडी मारायला गेला होता, अशी टीकात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत जाधव यांनी अशा पद्धतीनं बिनविरोध निवडणुकांचा ट्रेंड सुरू राहिला तर यापुढे महापौरही बिनविरोध बसेल, इतकी पारदर्शकता नको की मतदानाचीच गरज उरणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. भाजप महायुतीच्या वचननाम्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. वचननाम्यात कुणाला किती पैसे देण्यात आले याचा डेटा दिला तरच ती प्रगतशील भारतीय जनता पार्टी ठरेल, असंही त्यांनी सांगितलं. शेवटी आम्ही या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात जाणार असून सत्यासाठी लढा सुरूच राहील. भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात नक्कीच होईल, असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. आरोप आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला, उमेदवार अर्जाच्या बाबतीत घोळ केला, त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्तांना देखील केली होती. आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत, जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 24 तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये नवीन आरोंची नेमणूक होईल. मात्र चौकशी आणि कारवाई केली कुठे पुन्हा उमेदवारी मिळणार का हा एक त्याच्या बघा, त्या मॅडम त्या ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं की त्यांचा विषय संपला. असं नाही, त्यांच्या पाठी आम्ही लागणारच आहोत. त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याच्या इन्क्वायरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील. माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू, कारण त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्यात बर्बाद झालं. पुढील 5 वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगनमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तो सगळ्यात महत्वाचं तर होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं, त्यांना त्या जागेवरनं हटवणं खूप गरजेचं होतं. आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की 24 तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल. 24 तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर 25व्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू करू. अपेक्षित आहे की 24 तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल. प्रभागामध्ये देखील असा प्रकार झालेला आहे. कुठल्या प्रभागामध्ये असा प्रकार? प्रभाग क्रमांक 5 जे शिवाजीनगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले. बळजबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला. सो त्या देखील मॅडम व त्या तिथल्या देखील आरो ज्या लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक 24 तासात घेतो असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे.